नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 30 सप्टेंबर ते 1 ते 2 ऑक्टोबर 2023 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर वाढतोय। तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्रात पुन्हा वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर वाढतोय। तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण आहे। सध्या स्थितीला दक्षिण कोकण, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, अरबी समुद्र या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती सक्रिय आहे। तर या तीव्र चक्रवात स्थितीचे रूपांतर 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या तारखेला कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय होणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह असून धनबाद, कोलकाता, भुवनेश्वर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र 30 आणि 1 ऑक्टोबर 2023 या तारखेला सक्रिय होत आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात 30 सप्टेंबर ते 1 ते 2 ऑक्टोबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर जबरदस्त मुसळधार स्वरूपात असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, गोवा या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। तमिळनाडू, तेलंगणा येथे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर आणि कर्नाटक राज्याचा परिसर येथे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। तर भारताच्या पूर्व भागात हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, रामगुंडम, जगदलपूर, कांतमल, रायपूर, कोरबा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह असून भुवनेश्वर, राउरकेला येथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोलकाता, धनबाद, भागलपूर येथे अतिवृष्टीचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना बेटची अतिवृष्टीचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, धामणे, कानकोंडे येथे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। कानाकोंबी, अंजनेव, मापासा, पणजी, वास्कोदगामा, मडगाव, कुचकोडे, रिवणा, जागवी या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाजा पुढील 3 दिवसात गोवा राज्याच्या बहुतांश ठिकाणी राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मापन, कुडल, कडेगाव, पटेगाव, तिगळा, कणकवली, पैगणी, पुईपकासल येथे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। पश्चिम भागात राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माकंजन या भागात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, कोकडलाई जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनी, कोडाली, ज्योतिबेल, कोल्हापूर, परोळा, संगरूळ मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटी येथे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। राधानगरी, पोंडा, खारेकपटण, गगनबावडालाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। गारगोटी, कापसी, सांकेश्वरा, कुरणवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसारी, अड्डालाच्या दक्षिण भागात अतिजोरदार असून इतर भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रायबग, हिडकल, चिकोडी, सल्लागा, शिरगोपी, कोडाची, अथनी, जळकाटी, सांगली, मालगाव
देसिंग, इचलकरंजी या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात तिकोटा, कानामडी, जत, बिलर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। धागलपूर, कोची, नागजलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुढील 3 दिवसांमध्ये। आणि सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद, बुद्रुक, मसवड इथे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अतिमुसळधार पावसाची शक्यताही मंगळवेढा, मारवाडे, खर्डी, पंढरपूर, बालवानी, बेलापूर या भागात असून मौद, बुद्रुक, पिलविलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अतिमुसळधार पावसाची शक्यताही मालसिरस, अकलूज, वेल्हापूर, करकम या भागात असून करकम, चेतपल, अंगार, अरणगाव, बेंबडे, टेंभुर्णी, वांगी, इंदापूर, कोंडेस, सेल्सियस, करमाळा, बिगवण या भागात अतिवृष्टीचा अंदाज राहील। बिगवण, केटूर, पिगोंडोड, बारामती, लुसुंबे, राशीनलाई मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात जबरदस्त स्वरूपात राहील। वडोला, तांदोडी, तुळजापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कुरुळ, बिलाटी, मंगरुळी, मंद्रुक आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वटकरी, उमरगा, तुगाव, उच्चनम, घोटाला, आळंदा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नळदुर्ग, होर्टी, भाटंजलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पैरबंग, पाणेगाव, बार्शीलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण, लोणार, नांदल, खंडाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवरा, मौल, दिक्सल, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, निंदाल, दहिवडी, औंध, वडूज या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुसेवली, मायनी, विटा येथे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। कराड, उमराज तसेच मेढा, उडाले, नरसिंहपूर, इस्लामपूर अतिवृष्टीचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, पटणलाई अतिवृष्टीचा अंदाज राहील। अरळ, अरवाडे, सरवाट, ओसटपोट, सातारा, मेढा, उडाले, महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोकण किनारपट्टीकडे जोर वाढला असून सरवडा, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे, गुहागर, धागाव, दापोली, पाचपणी, कलसीत, मंथनगड या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे। वाई, महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगाव, भोर, शिरोळ इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गोरेगाव, दिवेघर, मुरजिंजरा, टाला, इंदापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। व्याले, केटवल्ली, सासवड, जेजुरी, दायरी, सोनापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जिटे, लवासा, शिरगाव, सौंदगर, नागोठाणा, आंबेकळवणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जेजुरी, मारगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। पुणे जिल्ह्यात पुणे, दायरी, लोणी कालभर, पुनावले आणि चाकण, शिंदे, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, दौंड, नार्वे, पारगाव, सुदुर्ग, श्रीगोंदा अतिमुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। राहू, नार्वे, बोरी, मठ, भांबडे तसेच कवटे, पाबल, मलटण, खेड, चाकण, शिंदे या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वाडा, मनसरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। जुन्नर, ओतूर, गरवाडी, कोटाले, राजूरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून आले आणि टाकळीडोकेश्वर, भालवानी, खंडाळा, पारनेर, सोपे, अळकोटी तुफान पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरीगावलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, बिटकवाडी, कर्जत, कुलधरण, भिरजगाव, जामखेड, काडा, आष्टी, अंबळनेर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। खंडाळा, अहमदनगर, धनगरवाडी, शिरळ, बकूर पातळीलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अमरापूर, माका, भक्तापूर, गोडेगाव, बनास, नेवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील। राहुरीलाई जोरदार स्वरूपात राहील। वरवंडी, आश्वी, संगमनेर आणि देवळी, प्रवारा, श्रीरामपूर, तालिकावन, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। आणि कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे सोंडी, अलिबागला मध्यम स्वरूपात राहील। पेन, पेंजारी, शिरोळ, कोपोली, कसमतलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पेठ, कर्जत, कुसर, वाडा, आंबेगावलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, खडवाली, मिराभाईंदर जोरदार पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा, पिलवी, शहापूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। वसई, विरार, पालघर आणि सपाले मध्यम स्वरूपात राहील। गोटमाळ, वाडा, परळी, सरवडा, कोडाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, खर्डी, वैशाला इथे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। गरवाडी, घोटाले, अकोला, राजूर, शमशेरपूर, संगमनेरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्यात तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर, निफाड, नाशिक, देवळी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला, बारम, तालवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। मनमाड, नांदगाव, चांदवड, देवळा, कळवण, ओझर, सटाणा, मालेगाव, नांदराणे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। नामपूर, निमशोडी, अंजंग,
सटाणा ओटी ताराबादला हलका पाऊस राहील तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात जोर कमी असून ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात सायगवन चाळीसगावला हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगाव एलगोपात देवगाव तसेच वैजापूर गंगापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लिंबे जळगाव बिडकीन आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरीला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। बनास वडोला पैरोबा महाका अमरापूर हंसापूर धाकेपाल देगवणे पैठण काचूड पाचूड उमापूर या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोसोटा तानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड तुफान पावसाचा अंदाज राहील। पानवाडी तारगाव जालना बदनापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा दाभाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड अनवा अजंठा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मांजलगावला जोरदार स्वरूपात असून वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड करकम बालगाव जांभळी गेवराई उमापूरला तुफान पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। यलम चौसाला पाटोदा करडा पाथरोडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धारूर केज परळी आंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर अहमदपूर राणीसागर इथे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून कळंब मासा तारकेटबूम पातूरखडा दक्षिणेकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धाराशिव एडशीपेठ वैरवंग पाणेगाव बार्शी वडोला तांदवाडी अरणगाव इथे अतिवृष्टीचा अंदाज राहील। एडशी कामेगाव बेमलेला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नलदुर्ग होर्टी मुरम उमरगा तुगाव उच्चनाम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लर्णी निलंगणा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। खिंतोट औसा कोंडबाडा घाटेगाव रेणापूर बोकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्रांतपाल लातूर रोड वडमुजुक जळकोट इथे जोरदार पावसाचा अंदाज असून उदगीर मोरकी अचोला औरशाजाने हलसी भालकी बीदर हणगाव जाकाल देगलूरुदूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा नरशिला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कंधार लोहा बुजुक गंगाखेड पालमलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। परभणी जरी बोरी जिंतूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। मठ्ठा परतूर सेलू आष्टी पाथरेले बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वाघाला मुखेड तसेच लगतचा परिसर पेठुंबरी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोंडवाली धर्माबादलाई मध्यम स्वरूपात राहील। बैसनालाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तमसा हिमायतनगर आडगाव ढाकणी मोरसोंदी किनवट शिवानी जोली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात औंधला जोरदार स्वरूपात राहील। हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम ब्रिथाट मालेगाव मंगळुपी कर्जनाखेडा परतूर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात साप्तगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी कुतनापूर चिखली केलवडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे बुलढाणा गिरडा पिंपरीगावली मोटाला दिघी नांदुर्णा अडल बुद्रुक बाबरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। तर अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड तेलरा पलसी जळगाव जामत माजराखेड अंदुणा पातोडा हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। खामगाव बाळापूर गोरेगाव आळंदा अकोला बुरगाव मंचू मध्यम पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोटलाई जोर जास्त राहील। अंजनगाव सुजी अचलपूर अस्सेगाव चांदूर बाजार मोर्शी चिखलदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अमरावती बटनेरा तसेच मोजारी तळेगाव आष्टी दुर्गवाडा काटी जळखेडा वरोड नारकेड पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या बऱ्याच भागात राहील। नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबुलगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेरलाटखेड दारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामोडा कलम राळेगाव दुर्गपिंपरी मोहाडा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। रुई जवई अर्णी ध्यानी डिग्रस पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पट्टणबुरी निमगोडा अलिताबाद इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट समुद्रपूर मध्यम स्वरूपात राहील। वर्धा देवळी कोल्हापूर जामणी तुळजापूर पारबडी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। अरबी ओढणा लाटगडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि नागपूर जिल्ह्याकडे बुरिकोकटे तुतीवाडा कोडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोडली कमळेश्वरलाई जोरदार स्वरूपात राहील। कामठी वाघोली पारशिवनी बनेरा गोटी बडीगाव बिचवा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे।
भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, मौदा, चिखली, असोली, कंधारी, मंगळोळी, घोटी, रामटेक इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लखनी, साकोलीला मध्यम स्वरूपात राहील। कोलेगाव, बनगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, उमरेडला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागात गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवनी, बालाघाट जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। तुमसर, तिवरा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, सकरीटोळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवरी, चिंचोला, डोंगरगडला जोरदार स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे मार्कासा, आमगाव चौकी, कुरखेडा, बालिटोला मध्यम स्वरूपात राहील। दिगोरी, देसिंग, किमटे, मेंदा, तुलमाल, अरमोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिरमुरा, नाटेचक, धनोरा, मुरमगाव, मालवेरा मध्यम पावसाचा अंदाज राहील। वलनी, राजोळी, गडचुली, चामर्शी, गोटलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा इथे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोनापूर, शिरपूर, केडगावला जोरदार स्वरूपात राहील। बल्लापूर, गजवाली, चंद्रपूर, घोगसरोड, वणिकायर, भद्रावती मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोहर्ली, कोटवाडा, चरकोबिकी, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे। तर कमी पावसाची शक्यताही नाशिकचा उत्तर परिसर, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये पावसाचा जोर पुढील 3 दिवसात कमी राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।